आजी 7 वर्षाची असताना काय झालेलं, ते रेल्वे क्वार्टर्समध्ये राहायचे. तर तिथं तिला टॉयलेटला जायचं होतं. तिने काय केलं, तिच्या वडिलांना उठवलं आणि ते रेल्वे ट्रॅकजवळ गेले. 2-3 मिनिटानंतर आहे ना, तिच्यासमोर एक माकडासारखी एक एंटिटी उड्या मारायला लागली आणि कंप्लीट एक माकडासारखंच, पण ते चमकत होतं. आजीचे वडील तिथे उभे होते. तर ते बाबांना काही दिसलं नाही, पण ते बाबांना लगेच लक्षात आलं. त्यांनी काय केलं, मोठ्या मोठ्याने त्याला शिव्या द्यायला चालू केल्या आणि शिव्या द्यायला चालू केल्यात. मग ते या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आणि तू स्पेशली तर आजीच्या बऱ्याच गोष्टी तू इथे सांगितल्यास. तर म्हणजे जसं मला पहिल्यापासून वाटतं की स्टार्टिंगपासूनच सुरुवात करावी. जे तिचं फर्स्ट एन्काउंटर आहे, तिच्या लाईफमधलं जे फर्स्ट एन्काउंटर आहे, तर आपण तिथूनच सुरुवात करूया. जे की ती 7 वर्षाची असताना तिचं फर्स्ट एन्काउंटर झालेलं आहे. आणि ॲक्च्युली मी ते व्हेरीफाय केलं आहे ती आजीचे जे मोठे भाऊ आहेत त्यांच्याकडून. आजी 7 वर्षाची असताना काय झालेलं, रात्रीचं ते रेल्वे क्वार्टर्समध्ये राहायचे. रेल्वे क्वार्टर्समध्ये राहत होते. तर तिथं तिला टॉयलेटला जायचं होतं. मग तिने काय केलं, तिच्या वडिलांना उठवलं. तर वडिलांना उठवलं आणि ते रेल्वे ट्रॅकजवळ गेले वॉशरूमसाठी. तर तेव्हा काही टॉयलेट्स वगैरे तर नव्हते. तर तिथे गेल्यानंतर काय झालं, एक 2-3 मिनिटानंतर आहे ना, तिच्यासमोर एक अशी छोटीशी माकडासारखी एक एंटिटी उड्या मारायला लागली. कंप्लीट माकडासारखी एंटिटी, शेपूट असलेली आणि कंप्लीट एक माकडासारखंच, पण ते चमकत होतं. आणि ते तिच्या समोर उड्या मारत होतं तोपर्यंत तिला काही वाटलं नाही. आणि ती लहान होती तर तिला ते लगेच समजलंही नाही ते काय. पण त्याने काय केलं, तिला त्रास द्यायला चालू केला. म्हणजे असं नाकावर खाजवणे, गालावर पंजे मारणे वगैरे असं असं चालू केलं. तर माझे बाबा तिथेच उभे होते, म्हणजे ते आजीचे वडील तिथे उभे होते. तर मग ती त्यांना म्हटली की बघा ना, हा कसं करतोय, हा माकड माझ्यासमोर कसा उड्या मारतोय, मला त्रास देतोय. तर ते बाबांना काही दिसलं नाही, पण ते बाबांना लगेच लक्षात आलं की हिला काहीतरी असं पॅरानॉर्मल असं दिसतंय. म्हणून त्यांनी काय केलं, मोठ्या मोठ्याने त्याला शिव्या द्यायला चालू केल्या. आणि शिव्या द्यायला चालू केल्यात. मग ते बाबांकडे बघायला लागलं, पण त्याने कोणालाच काही केलं नाही. आणि बाबांनी मग थोडं अजून जास्त शिव्या दिल्या त्याला, म्हणजे ओढून ओढून बोलायला लागले की जा ना, कशाने त्रास देतो वगैरे असं बोलायला लागले. आणि तसं बोलल्यानंतर मग आजी पण थोडीशी घाबरली. मग ती उठली आणि ती घरी आली. तोपर्यंत बाबांनी तिला काही सांगितलंच नाही. बाबांना वाटलं हिला जर लक्षात नाही आलं तर हिला काही त्रास होणार नाही. पण लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी ॲज युजल ताप येणे वगैरे ते चालू झालं. मग अराऊंड तिला 7 ते 8 दिवस ताप होता. त्याच्यानंतर मग तेच जवळच्याच एका बाबाकडे वगैरे घेऊन गेले आणि तिथं ते थोडं केलं त्यांनी त्यांचं काय असते ते. त्याच्यानंतर मग तिला बरं वाटलं. तर दॅट वॉज हर फर्स्ट एन्काउंटर. म्हणजे ती जेव्हा सांगत होती तिला खूप खूप मायन्यूट डिटेल्स माहीत नव्हत्या, कारण ती लहान असल्यामुळे तेव्हा. नंतर पुढच्या ज्या आपल्या स्टोरीज आहेत